नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मुलांच्या बेड संदर्भात आहे। तर तुम्ही बघू शकता मुलांचा हा बेड किती सुंदर आहे। तर बेड खाली इथे आम्ही अंडा भुर्जीसाठी जी शेगडी घेतली होती गॅसची ती इथे बेड खालीच ठेवलेली आहे, कारण तिला अजून वरती आम्ही ठेवलेली नाहीये। तर मी इथे खालीच ठेवलेला आहे आणि अंश जो आहे तो इथे खेळत आहे। तर मुलांचे असे प्रॉब्लेम होता की आधी तिचा जो बेड होता तो खाली होता आणि आर्यनचा जो आहे तो वरती होता। तर आर्यनला जर फॅनची हवा खूप चांगली लागायची, तर आधी तिला जी आहे वरच्या फॅनची हवा लागायची नाही। तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा बेड जो आहे तो कट करायचा आणि हा बेड आता मला सेपरेट पाहिजे। हा बेड आम्ही खूप मेहनतीने बनवलेला होता। म्हणजे आधी तिच्या पप्पांना हा बेड बनवायला साधारण एक महिनाभर म्हणजे अगदी रोजचा ते 15-20 अर्धा तास 2 तास देऊन त्यांनी हा बेड बनवला होता आणि खूप सुंदर पद्धतीने हा बेड घरीच बनवला होता। तर हा बेड आम्ही Amazon आणि फ्लिपकार्टवर खूप वेळा बघितला, पण त्याची किंमत 22,000च्या पुढे होती आणि एवढी प्राईस आम्ही अफोर्ड करू शकत नव्हतो। मग आम्ही ठरवलं की असा बेड तर मुलांना करायचाच आहे आणि हा जो बेड होता तो ड्रीम बेड होता आणि आमच्यामध्ये हा बेड जो आहे तर तो नेहमी म्हणजे स्वप्नातलाच बेड राहणार आहे, कारण आम्ही लहान असताना जसे आमच्या हाऊस काही झालेल्या नाही आहे, तर तसे मुलांची हाऊस व्हाव्या म्हणून आम्ही हा बेड बनवायचं ठरवलेलं होतं आणि घरामध्ये पुष्कळ जागा असल्यामुळे आम्ही हा बेड बनवायचं ठरवलं आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही हा बेड बनवला। पण आता मुलांचं जे आहे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत की नाही पप्पा आता हा बेड जो आहे ते इथे हवा लागत नाही आहे, तिकडे हवा लागत नाही आहे, असं आदिती आणि आर्यनचे प्रॉब्लेम्स चालू आहेत। तर बेड जे आहेत तो खोलायला चालू झालेला आहे। तर प्लाऊड जे आहे बेडचे ते काढलेले आहेत आणि वरची पण साईडची जी आहे तर हे कट करायचं आहे। तर घरीच हे कटिंग आणि वेल्डिंगचं काम करतात, त्याच्यामुळे हा बेड कट करायला आम्हाला जास्त कठीण जाणार नाही आहे, तर खूप सोयीस्कर होणार आहे। आर्यनचा आनंद जो आहे तो गगनात मावेन असा झालेला आहे आणि यांचं जे आहे मोजमाप चालू आहे, यांचं ॲक्युरेट असं काम असतं। तर ही शेगडी तुम्ही बघू शकता, शेगडीवरती मी इथे ठेवलेली आहे बेडची सीडी। तर खूप सुंदर अशी ही सीडी आहे आणि खरं तर ह्या सीडीने या बेडचं जे आहे जेवढं काही सुंदर जो बेड माझा दिसायचा तर ह्या सीडीमुळे दिसायचा। आणि आर्यन जो आहे तर त्याला वरती आकाशी कलर दिलेला होता बेडला, तर खाली आधी तिला पिंक कलरचा बेड म्हणून असं दोघांना मिक्स बेड इथे केलेला होता। तर बाहेरून मी ते यांची शूटिंग करत आहे की किती मेहनतीने जो आहे यांनी बेड बनवला होता, तर तितकीच मेहनत त्यांना हा बेड कट करायला लागलेला आहे। पण मुलांचं खूप चालू आहे की नाही आम्हाला छान असा सेपरेट बेड पाहिजे आहे। तर त्यांची जी फरमाईश आहे ती कंप्लीट इथे होणार आहे आणि रात्रीचं हे वेल्डिंगचं काम चालू आहे। खूप दिवसांपासून हे पेंडिंग काम ठेवलं होतं, पण ते अजून म्हणजे वेळेअभावी करायला वेळ मिळत नव्हता, कारण त्यांना वेळच नसतो। दुकानामध्ये यांचं जे असतं जास्त काम असायचं आणि इथे घरी येऊन पुन्हा आमचं घरचं पण वेगळं, पोल्ट्रीचं थोडंफार जरी काम असलं तरी खूप काम पडायचं। तर अशा पद्धतीने त्यांनी जो बेड आहे तो इथे घरी कट केलेला आहे आणि सुंदर असा बेड आहे। तर बेड कट करून आता इथे असे 2 बेड होणार आहे। तर आर्यनचं तुम्ही बघू शकता आर्यनची एक्साइटमेंट किती आहे आणि आर्यन जो आहे तर इथे त्याच्या पप्पांच्या हाताखाली मदत करतो आहे। आर्यन आता हाताखाली जे आहे पक्कड पाणी द्यायला तयार झालेला मुलगा आहे आणि नेहमी त्याच्या पप्पांबरोबर तो राहतो। त्याला काही म्हणजे त्याच्या पप्पांना काही अडचण आली ना तर ते सगळे प्रॉब्लेम आहे तर आर्यन सॉल्व्ह करतो, किंवा पप्पाला पक्कड दे, पाण्या दे, कुठलीही गोष्ट कातर चिगट टेप काही असलं तरी आर्यनची इथे मोठी मदत होते। तर बेड आता कट करून झालेला आहे आणि रात्रीची वेळी ही शूटिंग मी इथे घेतलेली आहे। हे मच्छरदाणी आम्ही इथे लावलेले आहेत बेडला। तर आर्यन अजून जागाच आहे आणि डासांपासून संरक्षण म्हणून आम्ही इथे जे आहे तर मच्छरदाणे हे इथे लावलेले आहेत आणि ह्या आम्ही मनमाडवरून मच्छरदाणे आणलेले आहेत, कारण तिथे आम्हाला स्वस्त अशा मच्छरदाण्या मिळालेल्या आहेत आणि आम्ही इकडनं आमच्या गावाकडे पण छोटंसं शहर आहे तिथून तालुक्याच्या जागेवरून पण आमच्याकडे खूप स्टॉक झालेला आहे मच्छरदाण्यांचा आणि आम्हाला तो हवा आहे, कारण डास आहे, स्वाईन फ्लू चालू आहे, खूप आजार चालू आहे, डेंगू आहे। तर जेवढं आमच्याच्याने होणार आहे तितकं आम्ही डासांपासून संरक्षण इथे करणार आहोत। एरवी पण संध्याकाळ झाली की आम्ही लिंबाच्या पाल्याचा जो लिंबाचा पाला आहे टोकरीमध्ये घेतो आणि पेटवतो, धूर करतो सगळ्या घरामध्ये आणि ते पण आम्ही एक प्रोटेक्शन म्हणून डासांपासून करत असतो। आता शेताकडचा भाग आहे त्यामुळे डास तर होणारच आणि त्यामुळे आम्ही डासांसाठी इथे मच्छरदाणी म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट जी आहे इथे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। बाकी जे आहे ते होणाऱ्या गोष्टी आहेत, पण मग इथे संरक्षण करून आपलं काम आहे म्हणून इथे मुलांसाठी मी जेवढी काळजी घेता येईल तेवढी मी घेते आणि 2 बेड यांचे झालेले आहेत आणि रात्र झाल्यानंतर हे मुलं छान असे बेडमध्ये मच्छरदाणीमध्ये झोपलेले आहेत। तर अशा पद्धतीने आर्यनचं त्यांचं ड्रीम कंप्लीट झालं आहे। तर मी माझा व्हिडिओ इथेच संपवते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नवीन व्हिडिओवर लवकर, तोपर्यंत टाटा बाय बाय।